नमस्कार मैत्रिणी, मी अर्चना फॅशन वर्ल्ड मराठीमध्ये तुमचे स्वागत करत आहे। चला तर आपण पफ स्लीव बाही तयार करणार आहोत। त्यासाठी बघा हे ब्लाउज पीस बरोबर आपल्याला पाइपिंग लेस आयतीच आलेली आहे अगोदरच। तर ब्लाउज पीस आणि ते आपण बाजूला ठेवून देऊया। हे बघा आपलं अस्तर आहे, अस्तर डबल फोल्ड आहे, त्याची आपण आणखी एक घडी घालून घेणार आहोत आणि खालच्या बाजूला एक रेषा आखून घेणार आहोत, कारण की आपल्याला अस्तर कमी जास्त होऊ नये खालच्या बाजूला म्हणून। तर तयार बाही आपल्याला 9.5 पाहिजे, त्यात 1 इंच आपण ॲड करणार आहोत, तर 10.5 आपण बाहीची उंची घेणार आहोत। आपण 2 ठिकाणी टिक करून घ्यायची आहे आणि एक रेषा आखून घ्यायची आहे। हे बघा अशा प्रकारे आता बाहीची आपण घडी घेणार आहोत। तर छातीप्रमाणे आपली जेवढी येईल तेवढी आपण घडी घ्यायची आहे। तर मी 7.5 घेतलेली आहे, 9.5ची माझी घडी आहे ब्लाऊजची। तर बाही 7.5 घेतलेली आहे। तर आतल्या बाजूला 1.5 इंच शिलाई मार्जिनवर आपण टिक करणार आहोत आणि रेषा आखून घेणार आहोत। तर खड्ड्यासाठी हे बघा बाहीची आपण 3.5 वर एक टिक केलेली आहे। तर बाहीचा आकार कसा द्यायचा आपण पाहून घेणार आहोत। तर हे बघा त्या 3.5 इंचवरनं एक अशा प्रकारे तिरपी रेषा आखून घ्यायची आहे, त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूला मिळून 1.5 इंच आकार अंतर राहील एवढा ठेवायचा आहे, बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे। तर हे बघा 1.5 इंच पाठीमागच्या भागासाठी आपण सोडलेला आहे आणि 1 इंच पुढच्या भागासाठी सोडून सुरुवातीपासून हे बघा अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा आहे। आता आपल्याला बाहीचा वरचा पफ द्यायचा आहे। तर मी 2.5 इंच देत आहे, तुम्हाला 3 3.5 तुम्ही तुमच्या मापाने देऊ शकता, तुम्हाला पाहिजे तेवढा, पण आपल्याला 2.5 इंच छोटाच पफ पाहिजे। हे बघा आपलं हे अंतर 6 भरते, 6च्या निम्मत 3 वर एक टिक केलेली आहे आपण आणि याचा बॉक्स आखून घ्यायचा आहे आपण आणि आपण बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे। त्या बॉक्समध्ये गोल असा आकार देऊन पाठीमागच्या भागाला आपण तो जोडायचा आहे। हे बघा अशा प्रकारे जोडलेला आहे। आता दंडाघेर 9 आहे, त्याच्या निम्म आपण 4.5 वर एक टिक करायची आहे। 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे आणि रेषा हे बघा आपण रेषा आखून घेतलेली आहे। तर ही आपली तयार बाही आपण आखून झालेली आहे आपली। आता हे बघा अशा प्रकारे बाही कट करून घ्यायची आहे व्यवस्थित अशी आणि आपण 2.5 इंच जे वाढवलं होतं त्याला अशा प्रकारे कट देऊन घ्यायचा आहे आणि खड्ड्याचा पुढचा आकार द्यायचा नाही, तो आकार आपण नंतरनं ब्लाऊजची शिलाई करताना देणार आहोत, सुरुवातीला द्यायचा नाही तो आकार। हे बघा आपण नंतरनं तो आकार देऊन घ्यायचा आहे, आता नाही द्यायचा। तर हे बघा हे ब्लाऊज पीसचे कापड आहे, त्याच्यावर हे अस्तरची बाही ठेवायची आहे। हे डबल घेतलेलं आहे मी ब्लाऊज पीसचं कापड आणि बाही आपल्याला कट करून घ्यायची आहे। हे बघा बाही कट करून झालेली आहे आपली। आता एक बाही घ्यायची, त्याच्यावर हे बघा अस्तरचं कापड ठेवायचं आणि त्याला चारी बाजूने आपल्याला व्यवस्थित अशी शिलाई घालून घ्यायची आहे। तर मैत्रिणी आपण आपल्या चॅनलवर खूप छान छान व्हिडिओ पाहणार आहोत, त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा। हे बघा आपली शिलाई घालून झालेली आहे। राहिलेले आपले ब्लाऊज पीसचे जास्तचे कापड आहे ते अस्तर बरोबर कट करून घ्यायचे। हे बघा कट करून घेतलेलं आहे आणि जे कट दिलेले त्याचे आणखी एकदा आपण कट देऊन घ्यायचे आहेत आणि हे बघा बाहीचा मध्य काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे। आता प्लेटा देऊन घ्यायच्यात, तर अगोदरच्या प्लेटा आतल्या बाजूला हे बघा आतल्या बाजूला देऊन घ्यायचे आहेत, आतल्या बाजूला त्याची घडी आलेली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूच्या प्लेटा त्याच्या समोरच्या बाजूला हे बघा समोरासमोर हे बघा अशा प्रकारे आता त्या दुसऱ्या बाजूला आपल्याला हे बघा अशा प्रकारे देऊन घ्यायचे आहेत। हे बघा समोरासमोर आपण प्लेटा देऊन घेते। हे बघा खूप छान असा आपला बाहीचा पफ आलेला आहे। आता काय करायचंय, पायपिंग पट्टी घ्यायची आहे आपल्याला जी आलेली होती रेडीमेड ती, आणि ती हे बघा अशा प्रकारे आपल्याला बसवून घ्यायची आहे बाहीच्या खालच्या बाजूला। नंतर त्याला पलटी करून शिलाई घालून घ्यायची आहे आणि आणखी एक शिलाई घालून घ्यायची आहे आपल्याला फिनिशिंगसाठी। हे बघा आता ही बाही आपण पुरते का ती मुंड्याबरोबर ब्लाऊज पीसला ब्लाऊज आपण शिवून घेतले आहे त्याला बघूया। तर हे बघा अशा प्रकारे बघायची आहे जोडून आपल्याला पुरते का नाही ती। हे बघा आपल्याला थोडीशी बाही कमी आहेत, फक्त त्यासाठी काय करायचं, हे बघा अशा प्रकारे पाठीमागचा आणि पुढचा भाग वळून घ्यायचा आहे बाहीचा
कारण की थोडीशी आपल्याला कमी पडलेली त्याचं काय, आणि जर जास्तच कमी पडली असती तर आपण एक एक प्लेट पुढच्या आणि पाठीमागच्या बाहीचा आपण बाजूचा उसवणार होतो. एक एक प्लेट आपण उसवणार होतो, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. आता ही बाही व्यवस्थित अशी जोडून घ्यायची. आता आपल्याला खड्डा देऊन घ्यायचा आहे. तर हे बघा अर्धा इंचाच्या मापाने अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा आणि अगोदर शिलाई करून घ्यायची. कारण की जरी पुढच्या बाजूचा खड्डा जर तुम्ही कट केला तरी पण आपला ब्लाऊज उसवलं जाणार नाही अस्तर, त्याच्यामुळे आता हे बघा अशा प्रकारे बाही ठेवायची आणि त्याला शिलाई घालून घ्यायची आहे. थोडीशी बाही आपल्याला कमी पडते, त्याच्यामुळे थोडीशी वडून धरायची, काही प्रॉब्लेम येत नाही नॉर्मलशी. आणि आणखी एक बाहीला शिलाई घालून देऊन घ्यायची आहे. तर हे बघा खूप छान असा आपल्या बाहीचा पप आलेला आहे. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनल लाईक सबस्क्राईब जरूर करा. खूप छान असा आपल्या बाहीला पफ आलेला आहे. तुम्ही नक्की शिवून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कसा वाटला हा व्हिडिओ. हे बघा खूप छान असा आपल्या बाहीचा पफ आहे. खूप छान आपली बाही तयार झाली. आपण फिटिंग वगैरे करून घेतलेली आहे ब्लाऊजला. धन्यवाद.